तर नमस्कार मंडळी, मी पिंट्या सोयरिक मोडे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। कारबंड्या, काल पाहुणे घेऊन आले होते का तुला पाहिले? अरे ते पाहुणे नव्हते, मी मामा ते होते। मामा म्हणे की मी पोरगी करा, म्हणजे तू लग्न करायचं काय? आणि मला तुला सांगितलं नाही। माय हे असं आहे, तू मला न सांगताच तू लग्न करायला आहे का नाही? Oh no! हाव हाव, मी लग्न करणार आहे मस्त आता। मग आता तुला सांगता लग्न करू का मी? काही धंदे तू बरं आहे बा, त्या मामाला मस्त पोरगी आहे, तुला इकडे तिकडे हिंडायचं कामच नाही। आणि आमचा तर अजून काही मेळच नाही, काय माहिती आमचा मेळ लागतो का नाही, देवालाच माहिती आता ते। आणि तुला माहिती का, मामा आहे ना लग्नात मला एक बुलेट, एक 4 व्हीलर आणि 5 तोळ्याची अंगठी करणार आहे। ये 4 व्हीलर पण देणार आहे काय? कोणती देणार आहे? नॅनो देणार आहे, नॅनो। मायला मग नशीबच भंगार आहे, माया मामाला पोरगीच नाही, नुसते 4 पोर आहेत, सांडच्या सांड, आणि ते पण काय डक। मला तर टेन्शनच नाही राहिलं आता, मस्त मामाची पोरगी। आणि मामाच्या घरी गेली की सगळे कसे इज्जतीत बोलतात, तू बाई जातात टाळ्या मारत। पण तुला एक सांगू का पिंटिया, माझ्या लग्नात आहे ना तुला नागिन डान्स कर नाही बरं, ध्यानात ठेव। याचा मेळ लागला तर कसं बोलू राहिलं पाहिलं का? एवढ्या दिवस याले ढोंगण धुता येत नव्हतं, आणि आता मायावर डायलॉग आणायला लागलं हे। काय झालं रे पिंटिया, मग लग्न होणार आहे तर तुला कस तरी हो राहिलं वाटतंय, आहे ना? जळक्या जास्त शायनिंग नको मारू बाबू, त्यापेक्षा आहे ना चांगलीच बायको करील मी। चॅलेंज आहे आपलं, चॅलेंज। अरे चुप बैस, तो लग्न होते का पाय अगोदर भंगार तोंडाचं? अरे बाप, डायरेक्ट भंगार तोंडाचं। आता म्हणले राग आला बरं, थांबा आता माझ्या मामाच्या घरीच जातो आणि त्याला असं वसाडतो का नाही, तुम्ही पहा फक्त। घरी तर कोणीच दिसत नाही, मामा कुठे गेला म्हणायचा, तिकडे बिड्या वडत असेल आतल्या रूम मध्ये। ओ मामा, शकुनी मामा, हाय का म्हणलं घरात? कोणाचं पोरग आहे रे, काऊन बोंबलू राहिलं? अहो मी हो पिंट्या, तुम्हाला का लोक ओळखू नाही राहील का आता? कमी प्यात जा ना। पिंटे आहे का? आणि आज कस काय आला तू अचानक? हा, काही फोन नाही काय नाही, सांगून तर यायचं होतं। तो फोन घेऊन गेला खड्ड्यात, तुमच्यामुळे ना मला आज गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली। हा, तोंड दाखवायला जागा नाही राहिली? माय मी आले लपडं गिपडं माहीत झालं काय मग? Oh no! अरे मी काय केलं, तू इथं बसून घे बरं अगोदर, आणि मग सांग काय झालं ते। काय बसून घे म्हणता, इथं मला झोप येत नाही रात्रभर, आणि हे फक्त तुमच्यामुळे झालं, समजलं का? अरे बाप, हे एवढं काऊन चढलं मायावर? 100% आले मग लपडं माहीत झालं। हे लयच मोठे मोठे बोलून राहिलं ना, माझ्या बायकोला जर ऐकलं ना तर मग काहीच खरं नाही आज। अरे बाबू, काय झालं तुला फेप्सी आणायला पैसे देऊ का? हे 2 रुपये घे आणि फेप्सी खाऊन ये, जाय बरं। तुम्ही मग डोकं नका गरम करू बरं आता, मला राग येऊ राहिला तुमचा। मामाच्या नावावर आहे ना तुम्ही दब्बा आहे दब्बा। Oh no! याचं लय झालं बरं आता। ओय यंबाड तुत्रिया, तो लय झालं बरं आता, अशी कानाखाली टाकील ना बाबू, फळ फळ मुतशील। साऱ्या पारचं विचारू राहिलो तुला काय झालं, तर तू नाटकं चालू आहेत फक्त। नाटकं चालू आहेत का मी? हा, नाटक आहेत काय? इथं माझ्या सगळ्या मित्राला मामाच्या पोरी आहेत, फक्त मलेच नाही। मग डोकं फिरणार नाही तर काय होणार आहे? Oh no! आणि हे फक्त तुमच्यामुळे झालं सगळं। अरे माय मी म्याडे कर तू, अरे म्या काय केलं मग आता? काय केलं म्हणजे? ते 4 सांडच्या सांड पोरं पैदा केले फक्त, एखादी पोरगी पैदा केली असती तर काही झालं असतं का? मग मेळ तर लागला असता कमीत कमी। अरे मग त्यात मी काय चुकी आहे? मला माहितीये का कोणाची चुकी इथं? माझ्या सगळ्या मित्राले मामाच्या पोरी आहे, फक्त मलेच मामाची पोरगी नाही। मग मी हिंडतो गावात तोंड वर करून, सांडासारखे 4 पोरं पैदा केले ते, त्या लाईन्या रावल्याच्या जागी एखादी पोरगी पैदा केली असती तर मला आज इकडे तिकडे तोंड मारत हिंडायचं काम पडलं असतं का? अरे हे डोक्यावर पडलं गडे, याला बोलून काही फायदा नाही आज, बिनकामी इज्जतीचा फालुदा करायला लागले। याला जर अजून जास्त बोललो ना तर हे काहीतरी मारून फेकायचं मला, कारण की लग्नासाठी वैतागलेला प्राणी हा, याच्यापासून दूरच राहावे लागेल आता मला। नुसतं नावाल मामा आहे, काहीच कामाचं नाही, नाही दिवाळीले कपडे घेत, नाही काही करत,
यालेच बिड्या वडायला पैसे कमी पडतात. शकुनी मामा कुठला. नुसतेच म्हणतात लोक की मामाची पोरगी हक्काची बायको असती. इथं मला मामाची पोरगीच नाही तर हक्क कुठून गाजू. त्या मामाच्या पोरावर